नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 4 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये देशमान यांनी मोठा डाव आखून अवनीला सर्टिफिकेट घेण्यासाठी घरी बोलावून आता तिला घरात बंद करताच राजा मात्र कसा मोठा राडा करणार आणि अवनीला पुन्हा दांगटाच्या घरी कसं घेऊन जाणार हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता अवनी हळदी कुंकवाचं घेऊन बाहेर आलेली असते. तेवढ्यात धोंडियांना येतात. आता सुनबाईने काढलेल्या रांगोळीकडे धोंडियांना एकटक बघू लागतात. कारण खूप वर्षानंतर दांगटांच्या घरात रांगोळी घातलेली असते. तेव्हा लगेच आता अवनी विचारू लागते, काय झालंय अण्णा? तेव्हा आता अण्णा म्हणू लागतात, सुनबाई ही रांगोळी तू काढली का? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो अण्णा मीच काढली. अण्णांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अण्णा लगेच डोळे पुसू लागतात. त्यावर अवनी विचारू लागते, अण्णा काय झालंय? तुम्ही रडताय का? त्यावर अण्णा म्हणू लागतात, कुठे काय सुनबाई, ते रांगोळीतला कण उडाला होता ना आणि डोळ्यात गेला म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. पण सुनबाई एकदम बेस्ट हा, सॉलिड झाली रांगोळी. धिस इज अ ब्युटिफुल सॉलिड, मस्त, आय लाईक डिझाईन. आता मात्र लगेच अवनी अण्णांच्या इंग्लिशला हसू लागते. त्याच वेळेस अवनी लगेच रांगोळीजवळ बसते. त्यात हळदी कुंकू टाकत असते. त्याच वेळेस अण्णा लगेच आता शेजारच्या कावळीनीला आवाज देऊ लागतात, ए सुले, सुले लवकर बाहेर ये. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा अण्णा कशाला बोलवताय आत्याला? नको ना, उगच राडा होतो, नका बोलू. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, सुनबाई अगं एवढ्या वर्षाने आमच्या दारात रांगोळी आली ना, मग या कावळीनीला दाखवायला नको का? थांब मी तिला बोलावतो, चांगली मजा घेऊ तिची. त्यावर अवनी म्हणू लागते, कशाला अण्णा सकाळी सकाळी मूड खराब करायचा आहे? हे बघा मी तुमच्यासाठी चहा आणते. कसं आहे ना अण्णा, आज मी चहा केलाय. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, या टायमाला चहा प्यायचा असतो का? नाही नाही. त्यावर आता लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा मी स्वतः पहिल्यांदा चहा बनवलाय आज. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, हो का? मग सुनबाई या टायमाला तर मी चहाच पित असतो, जा पटकन चहा घेऊन ये. अवनी धावतच आता अण्णांना चहा आणण्यासाठी आतमध्ये जाते. अण्णा आता लय खुश होतात. अरे बापरे, अगदी लक्ष्मीसारखी सुनबाईने मोठी रांगोळी काढली आणि आज चहा बी बनवलाय. आता तर या कावळीला बोलावलंच पाहिजे. आता अण्णा लगेच पुन्हा या सुलीला आवाज देऊ लागतात, सुले अगं सुले डोकावून बघू नको, लवकर ये बाहेर. आता सुली लगेच घरातनं बाहेर येते आणि धोंड्यांना ओरडतच म्हणू लागते, काय रे धोंड्या, लयच पोळका सुटलाय तुला. आज तर नुसता माझ्या नावाचा जपच सुरू केलाय की. एवढा कशाला ओरडायला रे धोंड्या, माझ्या नावाने सकाळी सकाळी? काय झाले सांग लवकर. त्यावर लगेच आता रॉकी द फादर म्हणू लागतात, ए सुले अगं बघ की, आमच्या दारात रांगोळी आहे ना, ती 11 टिपक्यांची आहे का 12 टिपक्यांची सांग बरं. त्यावर आता सुली रांगोळीकडे बघते, एवढी मोठी रांगोळी. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, ए मला काय करायचंय, ती 11 टिपक्यांची असू नाही तर 15 टिपक्यांची असू, तू काढली आहे का? त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, नाही नाही, एवढी बेस्ट रांगोळी मला जमणारच नाही सुले. अगं माझ्या सुनेनी काढली, मस्त आहे ना. आता लगेच या सुलीला धक्का बसतो, या पोरीने एवढी भारी रांगोळी काढली. अरे बापरे, ही पोरगी तर इथे रुळायला लागली. यामुळे आता सुनीला जरा झटकाच बसतो. तेव्हा लगेच आता अवनी चहा घेऊन येते. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, सुले फक्त रांगोळीच नाही तर आज माझ्या सुनेने ना सगळ्यांसाठी चहा बनवलाय तिच्या हाताने. बघ माझ्या सुनेचा हातचा चहा पिणार आहे मी. प्यायचा आहे का सुले तुला? ये ये, प्यायचं असेल तर ये. त्यावर सुली म्हणू लागते, ए धोंड्या तुझा तूच पी, मला नकोय तुझा चहा. असे म्हणताच आता सुली निघालेली असते. अवनी लगेच अण्णांच्या हातात चहाचा कप देते. आता लगेच अण्णा म्हणू लागतात, सुनबाई कसला तरी जळाल्याचा वास येतोय ना, बहुतेक कावळीन जळाली. आता सुलीला खूपच राग येतो. सुली तिकडनं तडक निघून जाते. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा अण्णा प्या की चहा, कसा झालाय मला सांगा. अण्णा लगेच आता आपल्या सुनबाईने चहा बनवलाय म्हटल्यानंतर अगदी उत्साहात चहा प्यायला सुरुवात करतात. पण एक घोट कसा तरी ओढलेला असतो, तोंड पार वाकडं तिकडं झालेलं असतं. तेव्हा अण्णा आता हळूच म्हणू लागतात, अरे बापरे,
हा तर क्वार्टरीपेक्षा पण भयानक आहे. असं कसं झालंय चहा? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, काय झालं अण्णा? चांगला नाही झालाय का? त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, बेस्ट, फक्कड झालाय सुनबाई. असा चहा मी कधीच पेलेलो नाहीये, असा झालाय. एक नंबर फक्कड. जा तू आतमध्ये, मी पितो हा. अवनी लगेच आतमध्ये जाते. आता मात्र अण्णा डोक्यालाच हात लावतात. अरे बापरे, हा चहा कसा झालाय? एवढा कडू कस काय झालाय? क्वार्टर बरी याच्यापेक्षा घोटावा लागणार आहे, पण सुनबाईने बनवलाय ना, असे म्हणत वाकडं तिकडं तोंड करत अण्णांनी आता तो चहा संपवलेला असतो. तर अवनी आतमध्ये येते. आतमध्ये येताच बघते तर आता या चारही भावंडांनी अजून चहा संपवलेलाच नसतो. तेव्हा लगेच आता ही सगळीजण पुन्हा चहा प्यायला सुरुवात करतात. अवनी लगेच विचारते, काय झालं? तुमचा चहा अजून संपला नाही? चांगला नाही झालाय का? त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, नाही नाही वहिनी, आम्ही तर गप्पा मारत होतो ना, म्हणून चहा जरा हळूहळू पितो. आमचं असंच असतंय, सकाळी सकाळी गरम असतो ना चहा. त्यावर राजा म्हणू लागतो, हो, गरमच होता म्हणून स्लो पित होतो आम्ही. त्यावर पाण्या म्हणू लागतो, आमच्या राजाला ना स्लो चहा प्यायची सवय झाली. मी त्याला किती वेळा बोललो, फास्ट पी, पी राजा, पटकन फास्ट पी. आता राजा लगेच पाण्याकडे मोठाले डोळे करून बघतो. अवनीला जरा शंका येते, या सगळ्यांची तोंड अशी वाकडी तिकडी का होत आहेत? पण आता अवनी समोर सगळ्यांनी आपल्या कपातला चहा संपवलेला असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, चला आता तुमचा चहा संपलाय, पण आता मी चहा पिऊन बघते. आता सगळेजण उठतात आणि जोरात तोडतात, नाही नाही, नको नको. अवनीला धक्का बसतो, का नको? मी बनवलाय ना पहिल्यांदी, मग टेस्ट करायला पाहिजे की नाही? मला पण प्यायचाय चहा. त्यावर लगेच आता अवनी किचनकडे निघणार. तेच आता सगळेजण तिला अडवतात, थांबा थांबा, एक मिनिट वहिनी. धन्या लगेच समोर येतो, वहिनी हे बघा, तुम्ही बनवलेला चहा ना आम्हीच पिणार आहोत, आम्हाला अजून घ्यायचंय. तुम्ही नका पिऊ, तुम्ही उद्या परवा नंतर प्या, आम्हालाच हवाय तो. आता लगेच अवनी म्हणू लागते, अरे पण. धन्या आतमध्ये पळतच जातो, चहाचं पातेलं घेऊन येतो आणि आता सगळ्यांच्या कपात त्याने पुन्हा चहा गाळलेला असतो. अवनीला जरा धक्का बसतो, असे का वागतात हे सगळे? त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी कसं आहे ना, तुम्ही बनवलेला चहा ना लय सॉलिड झालाय, आम्हाला लय आवडलाय, म्हणून आम्हाला डबल पियायचंय. आता सगळेजण पुन्हा तो चहा संपवतात, कारण अवनीला त्या चहाची चव कळू नये म्हणून आता सगळ्यांनी चहा संपवण्याचं ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता राजा मात्र वाकडं तिकडं तोंड करत आता चहा पित असतो, पण शेवटचे 2 घोट त्याला घोटतच नाही. आता सगळेजण ट्रेमध्ये कप ठेवतात. राजाही आपला कप ठेवतो, त्यात 2 घोट चहा तसाच असतो. अवनीला मात्र शंका येते. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, चल पाणे दादा, चल आता मला उशीर होतोय, चला चला निघा आता. सगळेजण बाहेर निघणार. तेच अवनी पटकन आता राजाचा जो उष्टा कप असतो ना, तो उचलते आणि त्यातला एक घोट चहा पिते. आता मात्र अवनी जोरात ओरडते, आई ग, किती कडू झालाय हा चहा. अरे बापरे, सगळी भावंड आता लगेच अवनीकडे बघू लागतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, तुम्ही कसा घेतला हा चहा? किती कडू झालाय, पिता सुद्धा येत नाहीये, तुम्ही खोटं बोललात. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, नाही नाही वहिनी, एकदम सॉलिड बेस्ट झाला होता. अहो तुम्हाला सवय नाही ना, म्हणून तुम्हाला तसा लागला असेल, पण मस्त झाला होता. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही, चहा अजिबात चांगला झाला नव्हता, खूप खराब झालाय तो, पिता सुद्धा येत नाहीये. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, नाही वहिनी, थोडीशी चहापत्ती जास्त झाली होती, पण तुम्ही पहिल्यांदी बनवला ना. आता अवनी जरा नाराज होते. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम अहो असं तोंड का सोडून देताय? हे बघा, तुम्ही पहिल्यांदी ट्राय केला की नाही, त्या मानाने खूप मस्त झाला होता. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदी चहा बनवाल ना, तेव्हा यात सुधारणा होईल. बघा, नक्कीच चांगला बनेल. आणि कसं आहे ना, आम्ही समद्यांनी तुम्हाला किचनमध्ये खूप गडबड केली ना, म्हणून तुम्ही ना साखर टाकायच्या विसरलात. सॉरी, यात चूक आमचीच आहे, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. हे बघा, ट्राय टू ट्राय बट ट्राय, ट्राय करत राहायचं, माणसाला नक्की जमतं. त्यावर लगेच आता यशादादा म्हणू लागतो, हो अवनी, टेन्शन घेऊ नको, तुला नक्की दुसऱ्या वेळेस छान चहा जमेल. आणि तसंही खूप गोंधळ झाला होता ना. त्यावर पाण्या म्हणू लागतो, हो चहा तसा बेस्ट झाला होता, पण दूध ॲडजस्ट करता आलं नाही, पण दुसऱ्या वेळेस तुमच्याकडनं नक्की दूध ॲडजस्ट होईल, काळजी करू नका, जमेल तुम्हाला, चहा जमेल. अवनी वहिनी, तुम्ही काळजी करू नका. अशी आता सगळ्यांनी अवनीची समजूत काढलेली असते. तेव्हा लगेच यशादादा म्हणू लागतो, बरोबरच, चला आम्ही आता निघतो.
त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, 1 मिनिट मॅडम, तुम्ही जो कप उचलला ना त्यातला चहा पिलाय खरा, पण तो माझा उष्टा होता, तुम्ही का घेतला तो? त्यावर लगेच आता धन्य म्हणू लागतो, राजा दादा, अरे पेऊ दे की. ते म्हणतात ना, उष्ट पिलं खाल्लं तर प्रेम वाढतं. आता मात्र लगेच अवनी राजाकडे बघू लागते. त्याच वेळेस यशादादाला मात्र खूप राग येतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, आलोच, मला एक काम आठवलंय, मी आलोच हा. असे म्हणतच आता लगेच राजा तिकडनं निघून जातो. तर इकडे आता देशमानेंच्या घरी महेशने आता अवनीच्या आईबाबांना तो दत्त्याने पाठवलेला व्हिडिओ दाखवलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये धोंडियांनाने उंदीर पकडलेला असतो. धोंडियांना आता सुनेला तो उंदीर दाखवत असतात. सुनबाई आता राजाच्या अवतीभोवती पळत असते, ओरडत असते. आता मात्र इकडे देशमानेंचा मोठा गैरसमज झालेला असतो. अवनी आता खूपच घाबरलेली असते. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, बघा बघा या अवनीचा तिकडे किती छळ चाललाय, कसली घाणेरडी लोके आणि त्यांच्यात जाऊन राहते. या अवनीने ना डोक्याला ताप आणलाय नुसता. बघा बघा किती हाल आहेत तिचे. आता अवनीच्या आईबाबांना तर खूप टेन्शन येतं. त्यावर लगेच आता महेश तो व्हिडिओ बंद करतो. बाबा, मला तर असं वाटतंय ना, आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्या दांगटांच्या विरोधात कंप्लेंट करू. त्यांनी या देशमानेंच्या म्हणजे आपल्या अवनीचा छळ सुरू केलाय अशी तक्रार करायची आणि त्या सगळ्या दांगटांना आतमध्ये घालायचं, जेलमध्ये सडत राहिले पाहिजे. चला बाबा, मी लगेच पोलीस स्टेशनला फोन लावतो. त्यावर लगेच अवनीचे बाबा ओरडतच म्हणू लागतात, वेडाय का तू, मूर्ख आहे का? अरे जरा विचार करत जा ना, बोलण्याआधी वागण्याआधी, कळत नाही तुला? अरे मागच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं होतं ते आठवत असेल ना समजा. मग पुन्हा पोलिसांकडे कशाला जायचंय, आपल्या अब्रूचे धिंदोडे उडायला? त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, अब्रूची बेअब्रू करून ठेवली त्या अवनीने, आता काय राहिले बाकी? तिला तिची स्वप्न पूर्ण करायची होती म्हणून तिने लग्न केलं नाही ना, म्हणून तिला पळून जायचं होतं ना, म्हणून विवांशी लग्न करायचं नव्हतं. पण काय केलं तिने? त्या फालतू ड्रायव्हरशी लग्न करून स्वप्नांचा चक्काचूर केलाय. एवढी स्वप्नांची काळजी होती ना, तर का ध्यानावरती नव्हती ही अवनी? एवढं स्वप्नांचं पडलं होतं हिला, तर सर्टिफिकेट इथेच विसरून कशी गेली? कालच फोन आला होता, मला माझी सर्टिफिकेट हवी आहेत म्हणे. मीही साफ नकार दिला. अवनीच्या आईबाबांना धक्का बसतो. तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, 1 मिनिट, म्हणजे अवनीने तुला फोन केला होता? तेव्हा महेश म्हणू लागतो, हो, तिची सर्टिफिकेट इथेच राहिलीत, तिला ती हवीत म्हणून तिने फोन केला होता. तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, त्यावर तू काय बोलला तिला? तेव्हा महेश म्हणाला, या घरातनं तुला एक कागद सुद्धा भेटणार नाही, पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही, इकडे यायचा विचार सुद्धा करायचा नाही, असं ठणकावून सांगितलंय मी. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, मूर्ख आहेस तू. अरे अवनीने स्वतःहून तुला फोन केला होता ना, मग तुला असं नाही म्हणता आलं का? तुला जर सर्टिफिकेट हवी असतील तर तुला इथे येऊन ती घेऊन जावे लागतील, आम्ही कुणाचे हस्ते पाठवणार नाही. अरे मग अवनी इकडे आली असती, आपण तिला इथेच ठेवून घेतलं असतं. अक्कल नाही आहे का महेश तुला? आता एक काम कर, लगेच अवनीला फोन लाव आणि तिला सांग, तुला तुझी सर्टिफिकेट घ्यायची असेल तर आमच्या घरी ये. आणि मग ती जेव्हा घरी येईल ना, तेव्हा मात्र आपण तिला पुन्हा जाऊ द्यायचं नाही त्या दांगटांच्या घरी. आणि तसंही उद्या वटपौर्णिमा आहे ना. तेव्हा अवनीची आई म्हणू लागते, हो. त्याच वेळेस आता महेश लगेच मोबाईलवरती अवनीला फोन लावणार. तेव्हा लगेच आता त्याचे बाबा म्हणू लागतात, थांब 1 मिनिट, तू जर फोन लावला तर अवनीला डाऊट येईल आपल्यावर, तू नको लावू. असा माणसाने फोन लावायला पाहिजे ज्यावर अवनीचा विश्वास आहे. आणि अशी व्यक्ती आपल्या घरात एकच, ती म्हणजे स्वाती. आणि तसंही उद्या वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते आणि उद्याच आपण अवनीला आपल्या घरात आणायचं. आणि मग या देशमानेंपासून दांगटांचे प्राण कोण बी वाचू शकत नाही, असा ते धडा शिकवायचा ना त्या दांगटांना, सोडायचं नाही. तेव्हा लगेच आता महेश आणि देशमाने खूपच खुश होतात. तर त्यानंतर इकडे आता यशादादा, पाण्या, धन्या तिघेही आता निघालेले असतात. यशादादा आज अगदी कडक कपडे घालून मस्त तयार होऊन पिशवीत सामान भरतो आणि निघालेला असतो. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, 1 मिनिट, यशादादा, तू पोरगी बघायला चाललाय का? तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, काय बोलतोय तू? तेवढ्यात राजा येतो. यशोदादा, मस्त
पण तू शूज नाही घातले, इन नाही केली. यशोदादा आता टप्पोरे डोळे करून राजाकडे बघतो. तेवढ्यात अवनी बाहेर येते. आता यशोदादा सायकलला पिशवी अटकवतो आणि लगेच सायकलवरती निघणार. तेच आता अवनी लगेच यशोदादाकडे बघू लागते. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदादा, अरे तुला किती वेळा सांगितलंय, टॅक्सीने जात जा ना तू साईटवरती, सायकलवर कशाला जातोय? बैस बैस, पाण्याच्या गाडीवर बैस आणि टॅक्सीने जा. आता लगेच यशोदादा सायकल बाजूला ठेवतो आणि आता पाण्याच्या गाडीवरती बसतो. तेव्हा पाण्या हळूच म्हणू लागतो, यशोदादा, हा राजा काही सुधार नाही, एक नंबरचा खोटारडा भामटा आहे. आता तुला टॅक्सीने जायला लावतोय का? एक नंबरचा महाचालाक राजा आहे. चला, असे म्हणत आता पाण्या, यशोदादा आणि धन्या तिघेही जातात. तेव्हा लगेच आता राजा ती सायकल बाजूला लावतो आणि अवनीला म्हणू लागतो, मॅडम, अहो असाच आहे आमचा यशोदादा. बघा, आज टॅक्सीने गेलाय, पण उद्या पुन्हा सायकल घेईल आणि सायकलवरच जाईन. एक नंबरचा दिलाचा राजा आहे. एक नंबरचा भारी माणूस आहे. फुल आर्थिंग आहे, फुल आर्थिंग, जमीन टच असला माणूस आहे. किती बी काय बी झालं ना तरी आपलं साधी राणेमान सोडणार नाही तो, असाच आहे. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, हो ना, पण राजा, अरे तुझी समधी भावंड गेली की ज्याच्या त्याच्या कामाला. धन्याही गेलाय कॉलेजला, तुला नाही जायचंय का कामाला? त्यावर राजा हळूच म्हणू लागतो, कसलं काम? कामच राहिलं नाही तर कुठे जाणार? त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, काय बोलला? तेव्हा राजा म्हणू लागतो, कुठे काय? त्यावर अवनी म्हणू लागते, राजा, हे बघ, माझ्यामुळे तू घरी राहत जाऊ नको बरं, जा बरं कामावरती जा. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, माझी समधी कामं ना मी अगदी हँडल केलीत, माणसं लावलीत मी कामाला. मी फक्त इकडनं मोबाईलवरती बघतो काम चालू आहे की नाही, मला जायची गरज नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही या राजा, तू घरी थांबायचं नाही, नाहीतर जर तुला कामावर जायचं नसेल ना तर घर सोडूनच जाते मी. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, तुम्ही आतमध्ये जा, तुम्ही आधी आतमध्ये जा, मी जातो कामावर. आता राजा मात्र वाकडं तिकडं तोंड करून घराबाहेर पडलेलो असतो. तर इकडे अवनी आतमध्ये येते. आतमध्ये मात्र अण्णांचं आता दारू पिण्याचं काम सुरू होणार. तेच अवनी, अण्णा, अण्णा अशी हाक मारते. अण्णा पटकन ती बॉटल लपवतात. काय झालं सुनबाई? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, काही नाही, सगळे गेलीत ना कामाला, म्हणून म्हटलं तुमच्याशी जरा गप्पा माराव्यात. तेव्हा लगेच अण्णा ती बॉटल लपवतात. बैस की सुनबाई. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा, हे घर खूप छान आहे तुमचं, पण तुम्ही जरा सजावट का नाही करत? म्हणजे छान असं रंगरंगोटी करून जर डेकोरेशन केलं ना तर हे घर खूप भारी आहे. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, नाही ना सुनबाई, ती दोघं टपलीत ना माझ्या पाठीवर डोळा ठेवून, त्यामुळे मला नाही काही करता येत. त्यांनी कोर्टात केस टाकली ना, म्हणून घराची रंगरंगोटी सजावट नाही जमत ना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा, पण घर खूप छान आहे, एकदम अशी मोकळी हवा, सूर्यप्रकाश, अगदी भारी. माझ्या मनात ना एक डिझाईन आलंय अण्णा, मी ना त्याचं एक छान असं मस्त मॉडेलिंग डिझाईन बनवणार आहे. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, बनवा बनवा सुनबाई, मस्त डिझाईन बनवा, मी आलोचा पाणी पिऊन. अण्णा आता किचनमध्ये जातात. आता तांब्यात अर्धा तांब्या पाणी घेतात. त्यात अण्णा दारूची बॉटल ओतणार. तेच अवनी येते. अण्णा, अण्णांना मात्र धक्का बसतो, कारण आज मोठे वांदे झालेले असतात. सुनबाई जाऊच देत नाहीये, बाहेरही जाऊ देत नाही आणि दारूही पिऊ देत नाही. आता मात्र कशी बशी दारू अण्णांना पियायची असते, कारण अगदी नरड्यात अण्णांच्या कसं तरी व्हायला लागलेलं असतं. अण्णा आता त्या तांब्यात दारू ओततात. बोल ना सुनबाई, काय म्हणतेस? त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, मी ना मस्त याचं डिझाईन बनवणार आहे आणि यशोधन दादाकडे देणार आहे. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, यशोधन दादा कोण आहे हा? त्यावर अवनी म्हणू लागते, आपला यशोदादा. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, मग असं म्हण की दे द्या, मस्त डिझाईन बनव. त्यावर लगेच अवनी आता अण्णांशी जुन्या गप्पा मारू लागते. आधी तुमच्या बहीण भावंडामध्ये अशीच भांडणं होती का? त्यावर अण्णा सांगू लागतात, नाही ग सुनबाई, आधी अशी भांडणं नव्हती. रक्षाबंधन सगळे सण साजरे केले जायचे. माझी लक्ष्मी वंस करत तिला लय जीव लावायची. तिला पार नको ते सगळं दिलं, कानातलं, गळ्यातलं, मोत्याची माळ, चंद्रकोर माळ, सगळं काही माझ्या लक्ष्मीने वंस करत तिला देऊन टाकलं. पण तिला त्याची किंमत नाही आहे. तिच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालाय, अशी कावळीनबाई आहे ती. त्यावर लगेच आता अण्णांना वाईट वाटतं. पण जाऊ दे सुनबाई, तू नको टेन्शन घेऊ, समजा काही ठीक होईल. आता तू आलीस ना लक्ष्मी म्हणून माझ्या घरात, सगळं काही ठीक होणार आहे. तेवढ्यात लगेच अवनी आता जुन्या गप्पा मारू लागते. तुम्ही ट्रक चालवायचे ना, त्याबद्दल काहीतरी सांगा ना. पण आता अण्णांनी दारूतला
बोलता बोलता एक एक घोट करून अख्खा तांब्या संपवलेला असतो. आता अण्णांना दारू चढलेली असते. अण्णा आता नको त्या गप्पा मारायला सुरुवात करतात. सुनबाई, माझ्या ट्रकला 25 गेअर होते. एक गेअर टाकला की डायरेक्ट काश्मीरला बर्फात. आता मात्र अवनीला धक्का बसतो. अण्णा अशा का गप्पा मारतायत? गाडीला एवढे गेअर असतात का? अवनी मात्र विचार करू लागते. अण्णांच्या फुल गप्पा रंगलेले असतात. तेवढ्यात लगेच अवनी तो तांब्या हातात घेते आणि त्याचा वास घेते. आता तिला दारूचा वास येतो. अवनी अण्णांकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला खूपच मोठा जबरदस्त असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण आता अखेर अवनीला परत घरी आणण्यासाठी देशपांडेंनी मोठा डाव खेळलेला असतो. आता स्वातीच्या हातून फोन करून अवनीला आता देशपांडेंनी घरी बोलावलेलं असतं. राजा आता अवनीसोबत येतो, पण राजाला बाहेरच उभी केलं जातं. अवनी आतमध्ये येते. दादा, वहिनी द्या ना, माझे सर्टिफिकेट द्या, मला जायचंय लगेच. आता लगेच अवनी आतमध्ये येताच अवनीचे आई बाबा खाली येतात. अवनी आपल्या बाबांकडे बघू लागते. तेवढ्यात महेश लगेच आता घराचा मोठा दरवाजा बंद करून टाकतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, काय चालू आहे सगळं? मी माझी सर्टिफिकेट घ्यायला आली, मला माझी सर्टिफिकेट हवी, मला जाऊ द्या. आता मात्र लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, जमणार नाही, आता या घरातनं तू जाऊ शकत नाही. अवनीला मात्र मोठा धक्काच बसतो. आता मात्र बाहेर उभा असणारा राजा आपल्या बायकोला म्हणजे अवनीला कसं देशपांडेंच्या घराबाहेर काढणार आणि पुन्हा कसं दांगटांच्या घरी घेऊन जाणार, हे सगळं आपल्याला बघायला भेटेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.